श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय म्हणजेच काय तर वटपौर्णिमेची जी पूजाविधी आपण करणार आहोत त्याचे काही शुभ मुहूर्त आहेत. तसेच तुम्हाला सांगेल त्यामध्ये आपल्याला मंत्र स्तोत्रसुद्धा त्या दिवशी म्हणायचे असतात. पण आपल्याला खास म्हणजेच काय तर पतिदेवांची पूजा जी आपण करत असतो म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतो, पण त्यानंतर किंवा त्याआधी आपल्याला पाद्यपूजन करायचे असते. आपल्या मिस्टरांचे आपल्या पतीचे पाद्यपूजन करायचे असते, त्याचं सुद्धा महत्त्व सांगण्यात येतं. आता ते पाद्यपूजन कसं करावं काय करावं ते पुढे तुम्हाला सांगेल. तसेच पाद्यपूजन करत असताना त्यांचे म्हणजे पूजा करत असताना एक मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा असतो. तर नक्कीच ही पूजा झाल्यानंतर आपण करू शकतो. पण त्याआधी तुम्हाला सांगेल आपला म्हणजे 29 तारखेला वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे. तसेच शुभ मुहूर्त जाणून घेऊ. राहू जो काळ आहे तो आपल्याला टाळायचाच आहे. राहू काळमध्ये कुणीही सेवा करू नका, उपासना करू नका, कुठलीही पूजा करत नाही हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगेल आपला जो दुपारचा मुहूर्त आहे म्हणजेच काय दुपारचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला आपण अभिजित मुहूर्त म्हणत असतो. त्या अभिजित मुहूर्ताला पण पूजा केलेली ही चांगली मानली जाते. म्हणून तुम्ही अभिजित मुहूर्त जो असतो त्या अभिजित मुहूर्ताला सुद्धा पूजा करू शकतात. तर आपण बघूयात आता सर्वप्रथम 29 तारखेला शुभ मुहूर्त कोणता आहे काय आहे आणि पौर्णिमा कधी सुरुवात होणार आहे. तर पौर्णिमेची सुरुवात ही 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होणार आहे. तर 30 तारखेला पहाटे 5:26 ही पौर्णिमा तिथी आहे, ही चालणार आहे. म्हणजेच काय तर 29 तारखेला आपल्याला संपूर्ण दिवस वटपौर्णिमेचे पूजन जे असतात ते आपण करू शकतो, फक्त राहू काळ टाळला तर पूजनासाठी योग्य वेळ जी असते तुम्ही कधी करू शकता. तर 29 तारखेला 5:30 तर सायंकाळी 7:15 आपण पूजा करू शकतो. तसेच तुम्हाला सांगेल की आता राहू काळ जो असतो बरेच लोक बोलतात की राहू काळ टाळायचा असतो. आपल्याकडे जर बघा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्रातलं जे कॅलेंडर असतं ते असेल तर त्यामध्ये राहू काळ देण्यात आलेला असतो. म्हणून त्या कॅलेंडरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकतात. तर आपण जाणून घेऊ की राहू काळ कोणता आहे. तर 29 तारखेला सकाळी राहू काळ जो आहे तो आहे सकाळचा 7:40 तर 9:20. या कालावधीमध्ये कुणीही सावित्रीची जी पूजा असते ती करायची नाही, चुकूनही करायची नाही. त्यानंतर विशेष असे शुभ मुहूर्त जे आहेत ते कोणते आहेत आपण जाणून घेऊ. तर ते म्हणजेच काय तर बघा 29 तारखेला सकाळी 5:30 तर 7:40 या कालावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकता. तसेच त्यानंतर दुसरा मुहूर्त आहे 9:20 तर 12:15. आणि जो अभिजित मुहूर्त मी सांगत आहे तर अभिजित मुहूर्ताला पण पूजा केलेली खूप सुंदर असं समजलं जातं, खूप छान फळ आपल्याला मिळत असतं. आणि तो मुहूर्त आहे 12:15 तर 1:10. हा जो कालावधी 1 तासाचा कालावधी आहे हा खूप महत्त्वाचा आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा केली तर त्याचं फळ अगणित असं मिळत असतं. नक्कीच या अभिजित मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकतात. त्यानंतर तुम्हाला नाहीच जमलं अभिजित मुहूर्ताला तर त्यानंतरचा दुपारी 1:10 तर संध्याकाळी 7:15 आपण पूजा करू शकतो. या कालावधीमध्ये आपण पूजा करू शकतो. त्या दिवशी आपल्याला संकल्पसुद्धा घ्यायचा आहे. जी आपण पूजा करत असतो ती पूजा करायचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. हा संकल्प कुठे करावा तर आपण देवपूजा करत असतो बघा तिथे तुम्ही संकल्प करू शकतात, काही हरकत नाही. तर तुम्ही संकल्प करूनच ही पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल कथासुद्धा आपल्याला ऐकायची आहे. कथा ऐकली नाही तर आपलं जे व्रत असतं ते अपूर्ण राहत असतं. म्हणून सावित्री आणि सत्यवानाची जी कथा आहे वटसावित्रीच्या उपवासाची ती कथा आपल्याला ऐकायची आहे किंवा पठण करायची किंवा श्रवण करायची. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. वडाच्या झाडाखाली पूजा करतो तेव्हा केली तरीही चालेल किंवा आपल्या घरी येऊन आपण म्हणजे ऐकली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला सांगेल वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा बऱ्याच महिलांना गैरसमज असतो की किती कराव्या, 7च कराव्या की किती. तुम्ही 7 करू शकतात, यथाशक्ती 11 करू शकतात किंवा 21 प्रदक्षिणा सुद्धा करू शकतात. आपल्या श्रद्धेने आपल्या मनातील भाव जो असतो तो भाव ठेवून आपण प्रदक्षिणा करू शकतात, काही हरकत नाही. सावित्री मातेची प्रार्थना सुद्धा तुम्हाला तिथे करायची आहे. जिथे आपण पूजा करत असतो तिथे सावित्री मातेची आपल्याला प्रार्थना करायची आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. हात जोडायचा. सावित्रे नमः, पतिव्रताये नमः, अखंड सौभाग्य दायिन्ये नमः असं आपण म्हणावं. म्हणजेच नाही तुम्हाला म्हणता आलं तर अगदी मनापासून तुम्ही तुमच्या भाषेत म्हटलं की हे सावित्री माता माझं
माझ्याकडून हे व्रत करून घे. सावित्री माता तुमच्यासारखी मला अखंड सौभाग्य राहण्याचा मला आशीर्वाद द्या, असं आपण तिथे सांगायचं आहे. आणि ही पूजा माझ्याकडून पतिव्रता, मी देखील हे व्रत आहे ही पतिव्रता म्हणून करत आहे, माझ्याकडून करून घ्या, असं तुम्ही सांगावं तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने करा. त्यानंतर पुढचं तुम्हाला सांगेल. तर आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपल्या पतिदेवांचं पाद्यपूजन करायचं आहे. पूजनाची सोपी पद्धत तुम्हाला सांगेल. तर सर्वप्रथम तुम्हाला आपले पती असतील त्यांना पतीला स्वच्छ आसनावर आपण बसवायचं आहे. पायांवरती स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे, म्हणजे त्यांचे पाय आपण धुवायचे आहेत. त्यानंतर पाय धुवून झाल्यानंतर आपला जो पदर असेल किंवा ओढणी असेल तर त्याला आपण पाय पुसावेत. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फुले पायांवरती वाहायची आहेत. नंतर औक्षण करायचे आहे आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करायची जेव्हा आपण हे पूजन करत असतो तेव्हा. पतीनेही बघा, इथे पत्नीचंच नाही तर पतीने सुद्धा आपल्या पत्नीचा जे त्याग असतं, प्रेम असतं, याचा समर्पणाचा आपण सन्मान ठेवायला पाहिजे, असं मी छोटासा मेसेज इथे देणार आहे. तर सगळ्या पतींनी आपल्या पत्नीविषयी जे त्याग आपली पत्नी करत असते, आपल्याला साथ देत असते, आपला संसार जो असतो तो बघा कधीही जे गाडं असतं, गाड्याच्या दोन चालतं, ते बोलतात ना दोन चाकांवर चालतात, तसंच ज्या पद्धतीने पती त्या पद्धतीने पत्नी हे दोघींची साथ असते तेव्हा संसाराचा गाडा हा आपला चालू असतो. पाद्यपूजन आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो आणि तो मंत्र म्हणजेच काय, इथे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर ते मंत्र तुम्ही नक्कीच म्हणू शकतात. मम पतिदेवस्य दीर्घायुष्यम आरोग्यम ऐश्वर्यच भवतु, कुटुंबे सुखशांती समृद्धी सदा वर्धताम. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता जेव्हा आपण पाद्यपूजन करतो किंवा नमस्कार करतो तेव्हा पतिदेवांना. ठीक आहे. तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, नक्कीच तुम्ही तिथे वाचन करू शकता आणि म्हणू शकता. तर बघा, या पद्धतीने आपल्याला त्या दिवशी आपला श्रद्धा, भक्ती, प्रेम, विश्वास आणि परस्परांवर सन्मान जो असतो पती पत्नींचा, हा सन्मान ठेवून हा वटसावित्रीचा, वटपौर्णिमेचा जे महत्त्व असतं त्याला दिलं जातं. म्हणून काय, एकमेकांविषयी प्रेम असणं खूप महत्त्व असतं. आपल्या सर्वांना हा व्रत करताना हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आपण व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्याचे करतो, पण त्यांच्यावरचं प्रेमसुद्धा आपलं वाढत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे वटसावित्रीची ही करायची आहे आणि सगळ्यांनी या पद्धतीने पाद्यपूजनसुद्धा आपल्या पतींचं आपल्या घरामध्ये करायचं आहे. त्याचं खूप महत्त्व मानलं जातं. आता बऱ्याच महिला बोलतील की ताई माझे पती माझ्याजवळ राहत नाही तर काय करू? काही नाही, त्यांचा फोटो असेल त्यांचा नमस्कार केला तरीसुद्धा चालेल आणि फोटोचा नमस्कार करत असताना मंत्र तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने करा. अजून तुम्हाला सांगेल की आपल्याला त्या दिवशी विशेष अशा सेवा काय करायच्या आहेत. आता सेवा विशेष म्हणजे पौर्णिमा तर आहे, पण वटपौर्णिमा असल्या कारणाने त्या दिवशी आपल्या वडाच्या झाडाची पूजा आपण करणारच आहोत. सावित्री आणि सत्यवान कथा ही ऐकायचीच आहे आपल्याला. आणि दुसरं म्हणजे काय, नवऱ्याचे पाद्यपूजन करायचं आहे, त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना आपल्याला करायची आहे. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे 108 वेळा, 11 वेळा, जेवढं म्हणता येईल तेवढं जप तुम्ही करू शकता. तसेच भगवान श्री हरी विष्णूची सेवा म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम हे आपल्याला पठण करायचं 1 वेळा. नाही पठण करता आलं तर आपल्या घरामध्ये आपण मोबाईलवर लावून द्या तरीसुद्धा चालेल. गरजूंना अन्नदान तुम्ही करा, वस्त्रदान तुम्ही करू शकतात. पती पत्नींचे म्हणजे एकमेकांच्या सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर या गोष्टी आपल्याला त्या दिवशी विशेष करून करायच्या आहेत आणि वटसावित्रीचा व्रत जो असतो तो पूर्ण करायचा आहे. तर या पद्धतीने नक्कीच सगळ्यांनी सेवा करा आणि ज्या गोष्टी आपण करत असतो ते विश्वासाने केलं तर नक्कीच ब्रह्मांड आपले ऐकत असतात, परमात्मा आपले ऐकत असताना आपली इच्छा पूर्ण करत असतात. म्हणून विश्वासाने, श्रद्धेने आणि प्रेमाने कुठलीही सेवा केलेली अतिउत्तम ठरत असते. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. संपूर्ण यामध्ये जे मंत्र दिलेले आहेत ते नक्कीच पठण करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल, नक्कीच देता आलं तर देईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.